नमस्कार सर, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी आर्मी भरती प्रिपरेशन चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे आर्मी कट्टा. तर आज आपण बघणार आहोत संख्या पद्धतीमध्ये राहिलेला आपला शेवटचा पॉईंट. तर कोणताही वेळ न वाया घालवता आपण चालू करूया. तर योग्य आधारित पर महत्वपूर्ण नियम आणि त्यांची छोटी छोटी उदाहरणे आज आपण बघणार आहोत. तर पहिला नियम, प्रथम एन प्राकृतिक संख्याओं का योग. प्रथम एन प्राकृतिक संख्याओं का योग. तर सूत्र आहे एन कंसात एन अधिक 1 भागिले 2. ही सूत्र खूप महत्वाची आहेत. पुढील आपल्या येणाऱ्या पुढील लेक्चरमध्ये देखील मी सांगेल, पण ही खरंच खूप महत्वाची सूत्र आहेत गणितामध्ये. हे आपल्याला सर्वत्र पाहायला भेटेल. तर आपण पहिल्यांदा याचं एक एक्झाम्पल घेऊया. प्रथम एन प्राकृतिक संख्याओं का योग म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आपण बघूया पहिल्या 5 प्राकृतिक संख्यांचा योग घेऊन बघूया. पहिला 5 प्राकृतिक संख्यांचा योग घेऊन बघूया आपण. ओके, तर 1 ते 5 आधी आपण बेरीज करून बघूया. 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 4 प्लस 5. ठीक आहे. किती झाले? 3 ने 3 6 ने 4 10 ने हे 15. ओके, तर ही छोटी संख्या होती त्यामुळे जमलं. जर मोठी संख्या असेल तर आपणाला हे सूत्र वापरायचं आहे. तर ह्यामध्येच आपण वापरूया. एन म्हणजे कोणती संख्या? जी शेवटची संख्या आहे ती एन. तर एन 5. हा, 5 कंसात 5 अधिक 1 भागिले 2. बरोबर आहे ना? 5 आणि 1 झाले किती? 6 भागिले 2 गुणिले 5 आणि 6च्या जागा 3 दुणे 6. त्यामुळे 3 दुणे 6. त्यामुळे आले किती ते? हे आले 5 गुणिले 3 आणि उत्तर आपलं काय आलं मग? 15. ठीक आहे, बरोबर आहे ना? तर हे बघा, प्रथम एन प्राकृतिक संख्या का योग एन कंसात एन प्लस 1 भागिले 2. सोपं सूत्र आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर प्रथम एन सम प्राकृतिक संख्या का योग. सम प्राकृतिक संख्या प्रथम एन पहिल्या. आता एक सम प्राकृतिक संख्या म्हणजे काय? 1 2 3 1 पासून ज्या चालू होतात ना त्या प्राकृतिक संख्या, मायनस त्यामध्ये येत नाहीत. आपण बघितलं होतं मागल्या लेक्चरमध्ये, ह्याच नंबर सिस्टमच्याच चॅप्टरमध्ये. तर आपण एक्झाम्पल साठी हेच घेऊया. प्रथम 5 समसंख्यांचा योग. आता बेरीज करत बसत नाही, सरळ सूत्रामध्येच घालून आपण करू. तर प्रथम 5 समसंख्यांचा योग. तर आपण घेतला 5 प्लस 1 किती झाले? 6. 5 गुणिले 6 ठीक आहे. तर प्रथम 30 आहे. तर प्रथम 5 समसंख्यांचा योग हा 30 येतो. आता आपण केलं पण असतं, पण ते मोठं होईल थोडं गणित, त्यामुळे शॉर्ट मध्येच घेऊ आपण. ठीक आहे. त्यानंतर पुढचं गणित आपण बघू. पुढचं एक हे एक से संख्या n तक की सम प्राकृतिक संख्याओं का योग. 1 से n तक की म्हणजे 1 पासून आता कितीपर्यंत तेवढ्या सम प्राकृतिक संख्यांचा योग आपण बघणार आहोत. आता 1 पासून आपण परत ते तसं सेम उदाहरण घेऊ. 1 ते 5. 1 ते 6 पर्यंतचा 6 पर्यंतच्या समप्राकृतिक संख्यांचा योग बघूया. ठीक आहे. तर n 6 छेद
2 हे सूत्रामध्ये टाकतो डायरेक्ट, आता सूत्र लिहित बसत नाही. परत कंसात 6/2 प्लस 1. तर उत्तर काय? 3 दुणे 6. त्याचा अर्थ काय झाला? हे 3, 3 नी 1, 4. उत्तर आलं 4 म्हणजे प्रथम 6 पर्यंतच्या. आता 6 पर्यंतच्या कोणकोणत्या आहेत? समप्रकृती संख्या बे 2 4 बेत्रिक 6. 6 4 10 आणि बे 2 4 आणि बेत्रिक 6. 6 4 10 आणि 2 इज इक्वल टू 12. तर हे उत्तर आपलं बरोबर आहे. तर आपण नेक्स्ट बघूया प्रथम एन विषम प्राकृतिक संख्या योग. आता प्रथम 5 विषम संख्यांचा योग बघूया आपण. एन प्राकृतिक विषम संख्या. तर प्रथम 5 एन प्राकृतिक विषम संख्याचा योग एन स्क्वेअर. हे तर एकदम सोपं आहे. तर 5चा स्क्वेअर 5 25. तर किती? प्रथम 5 विषम प्राकृतिक संख्यांचा योग 25 असणार आहे. पुढचं सूत्र आपण बघूया. प्रथम एन प्राकृतिक संख्या हो के वर्गो का योग. म्हणजे प्रथम म्हणजे आता हे थोडं छोटंच गणित घ्यावं लागेल. ज्या संख्या दिल्या आहेत त्यांच्या वर्गांचा योग किती असणार आहे ते आपण बघणार आहोत. तर प्रथम एन एन आता 4 घेऊ, ठीक आहे, एक्झाम्पलसाठी. प्रथम 4 प्राकृतिक संख्यांच्या वर्गांचा योग. तर 5च घेऊ, सोडा. 5 कंसात छोटं करूया आपण. कंसात 5 अधिक 1 2 गुणिले 5 अधिक 1. ठीक आहे. आणि त्यानंतर भागिले 6. तर 6 आपण एका साईडनच करूया. 5 गुणिले 5 अधिक 1 किती झाले? 6. आणि 6 पंचा 30. ठीक आहे. आणि ह्यांची बेरीज 5 दुणे 10 आणि 1 11. ठीक आहे. तर इथे राहिले 5. बरोबर आलं किती? 55. पहिल्या 5 प्राकृतिक वर्गांच्या संख्यांचा योग हा 55 आहे. नेक्स्ट, प्राकृतिक संख्यांक घनों का योग. घनाचा योग प्रथम 5, आता 3 घेऊ आपण. प्रथम 3 प्राकृतिक संख्यांच्या घनाचा योग. तर डायरेक्ट एक्झाम्पल मध्ये घेऊ. 3 अधिक 1 झालं किती? 4 भागिले 2 चा होल स्क्वेअर. हे झालं 4. 4 गुणिले 3 12 भागिले 2 किती? 6. 6 चा वर्ग 36. ओके. तर आपलं उत्तर आहे 36. तर पुढचं आपलं सूत्र आहे. तो क्रमागत संख्यों का वर्गों का अंतर सदैव एक विषम. ही आपली महत्वाची सूत्र होती. तर ही एक टीप आहे. 2 क्रमागत संख्यों के वर्गों का अंतर सदैव म्हणजे 2 क्रमागत. आता 2 क्रमागत 5 आणि 6 उदाहरणार्थ घेऊया आपण. 5 आणि 6. 5 चा 25 आणि 6 चा 36. आणि यांच्यामधला अंतर म्हणजे भागी वजा. तर उरले किती? 1 11. म्हणजे इथे दिलंय बघा. 2 क्रमागत संख्यांच्या वर्गांचा वर्गांचे अंतर ही कायम विषम संख्याच असणार आहे. हे कधी-कधी विचारलं जातं.
करत बसायचं नाही, शॉर्ट ट्रिक आहे. त्यानंतर आपण आता बघणार आहोत एक्झाम्पल्स, छोटे छोटे एक्झाम्पल्स सर्व बघणार आहोत. तर फर्स्ट एक्झाम्पल आहे प्रथम 20 प्राकृतिक प्रथम 20 विषम प्राकृतिक संख्यों का योग क्या है? प्रथम 20 प्राकृतिक संख्यों का योग क्या है? तर आपल्या प्राकृतिक विषम प्राकृतिक संख्यांचं योग काय काय होतं, सूत्र काय होतं? तर सूत्र आपलं होतं n चा स्क्वेअर होता. तर किती दिले? 20. आता 20 चा स्क्वेअर इक्वल 2 चा 4 म्हणजे 400. तर आपलं क्वेश्चन आन्सर बरोबर आहे. आन्सर नंबर सी. ठीक आहे. त्यानंतर प्रथम 25 सम संख्यों का योग क्या है? प्रथम 25 सम संख्यों का योग क्या है? सम संख्यांचा योग पाहण्यासाठी आपलं सूत्र काय होतं? सॉरी. हा. प्रथम सम संख्यांचा योग पाहण्याचं सूत्र काय होतं? तर होतं n प्लस 1. बरोबर आहे ना? तर हे आपलं सूत्र आहे प्रथम n समसंख्या का योग पाहण्यासाठी 25. ठीक आहे. तर आपण आता बघूया 25 प्लस 1. तर काय हे 26. 25 गुणिले 26. 25 गुणिले 26 यांची 2 मिनिटं. तर त्याचं उत्तर आहे 750. सूत्रामध्ये आहे का? हो आहे. तर हेच आपलं उत्तर आहे डी. करून बघा. ठीक आहे. त्यानंतर तिसरा क्वेश्चन, 1 और 60 के बीच सभी सम संख्याओं का योग क्या होगा? 1 और 60 के बीच सभी सम संख्याओं का योग क्या होगा? तर सम संख्यांचा योग 1 ते n पर्यंतच्या समसंख्यांचा योग पाहण्यासाठी आपलं एक सूत्र होतं n/2 n कंसात n/2 प्लस 1. आपण आताच बघितलंय. तर ते सूत्र इथं आपण वापरू. ठीक आहे. तर सूत्र काय होतं? n/2 कंसात n/2 प्लस 1. 1 ते n पर्यंतच्या सगळ्या समसंख्याचा योग पाहण्यासाठी. तर 60 भागिले 2 60 भागिले 2 प्लस 1. ठीक आहे. 60 भागिले 2 प्लस हे झालं किती? हे झालं 30. परत आणि गुणिले हे झालं 31. बरोबर 3 किती? 3 ते 9 आणि हा 0. 930. उत्तर 930. उत्तर आपलं 4. उत्तर क्रमांक 4 आपला बरोबर आहे. तर पुढचं क्वेश्चन, 1 और 32 म्हणजे 1 आणि 32 के बीच सभी विषम संख्याओं का योग क्या है? 1 आणि 32 पर्यंतच्या सभी. तर 1 आणि 32 मध्ये विषम संख्या किती आहेत? तर 1 ते 10 मध्ये 5 आहेत. म्हणजे 10 ते 20 मध्ये 10 असणार आणि 10 ते 30 मध्ये 15 आणि ते 15 आणि 31 ही 31 ही एक संख्या विषम आहे. बरोबर. तर 15 म्हणजे एकूण आपल्या 32 पर्यंतच्या विषम संख्या किती झाल्यात? 16. बरोबर ना? 16 आपल्या 32 पर्यंतच्या विषम संख्या झाल्या. तर आपली विषम संख्या म्हणजे विषम संख्यांचा योग हे करण्यासाठी सूत्र कोणतं आहे? n चा स्क्वेअर. तर तिथपर्यंत संख्या किती आहेत आपल्या? 16. तर 16चा स्क्वेअर. तर 16चा स्क्वेअर काय आहे?
16चा स्क्वेअर आहे 256. 16चा वर्ग आहे 256. तर उत्तर क्रमांक 1 आपला बरोबर आहे. त्यानंतर 5वा क्वेश्चन. 70 75 ते 99 तक की सभी प्राकृतिक संख्याओं का योग कितना होगा? 75 ते 99 पर्यंतच्या सभी प्राकृतिक संख्यांचा योग काय असेल? ठीक आहे. तर आपण बघूया. हे थोडंसं असं वाकडं थोडंसं गणित आहे. हे एकदम आपण एका पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. तर प्रथम आपण करूया काय करूया माहिती आहे? n ते 99 पर्यंतच्या सगळ्या संख्यांचा योग मायनस n ते 75 ह्या संख्यांचा योग ह्या संख्यांचा योग 99 मधला 99 पर्यंतच्या संख्यांच्या मधला आपण वजा करून टाकू. मग आपल्याला भेटेल 75 ते 99 प्राकृतिक संख्यांच्या 99 तक प्राकृतिक संख्यांच्या योगांचा म्हणजे प्राकृतिक संख्यांचा योग आपल्याला भेटेल. ठीक आहे. ना मी काय बोलतो त्याचं समजणार नाही. आपण करून बघू. ओके. हा. तर पहिल्यांदा आपण 1 ते 1, 2, 3 ते 99 पर्यंतच्या सगळ्या प्राकृतिक संख्यांचे योग काढू. सूत्र काय आहे? n+1 भागिले 2. बरोबर आहे ना? तर आपलं काय आहे? n 99 प्लस 99 आहे आणि प्लस 1 म्हणजे झालं 100 भागिले 2. 100च झालं. ठीक आहे. म्हणजे बरोबर 99 गुणिले 100 भागिले 2. हे पण करू शकतो आपण. पण थांबा. आता एकदम सोपी पद्धत आपण ट्रिक यूज करू ह्याच्यासाठी. तर ठीक आहे. आपण हे आता सोडवून घेऊ. तर हे इथे राहिले 50. तर यांचे 5 9 ते 9 वजा 45 46 47 48 49. 49 50. तर हे किती झाले? 49 50 म्हणजे 49,050. 4,950 हे हे उत्तर नाहीये. हे 1 ते 99 ह्या सर्व प्राकृतिक संख्यांचा योग आहे. तर आता आपण बघणार आहोत 1 ते 74. 74च ना काय? किती आहे? 75 म्हणजे 74 पर्यंत आपण बघणार. कारण की 75 ते 99 दिलंय ना, त्यामध्ये 75 येणार, त्यामुळे 74 पर्यंतच बघणार आहे. परत तेच सूत्र आहे. n+1 तर 74 प्लस 1 भागिले 2 मग 74 गुणिले किती आहे? 75 भागिले 2 तर किती आले? 6 त्रिक 63 14 37 तर ह्याचं उत्तर 2 मध्ये 2070 2775 ह्याचं उत्तर आलं. आणि आधीचं काय होतं? 4,950. तर आता 4,950 मधून 2,705 वजा केलं तर आपणाला ह्याचं उत्तर भेटेल. उत्तर किती? 5 7 उत्तर आहे 2100
75. आन्सर नंबर 4D आपलं बरोबर आहे. डी. ठीक आहे. तर आपण प्रथम पुढचा क्वेश्चन. प्रथम प्राकृतिक संख्याओं का योग होगा. प्रथम प्राकृतिक संख्याओं का योग होगा. क्या होगा. तर आपल्याला माहिती आहे प्रथम म्हणजे पहिल्या 100 प्राकृतिक संख्यांचा योग हा 5050 असतोय. तरी पण आपण क्रॉस चेक एकदा करू. ठीक आहे. योग ठीक आहे. तर आपलं काय होतं सूत्र काय आताच वापरले ते n प्लस 1 भागिले 2. 100 इज इक्वल लिहिताना 100 प्लस 1 भागिले 2. 100 भागिले 2 हे 50. तर हे 5 एके 5. उत्तर 5050. हे आपलं उत्तर बरोबर आहे. ठीक आहे मित्रांनो, तर आजच्यासाठी एवढंच होतं. तर पुन्हा आपण भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. हा व्हिडिओ पाहण्यासाठी. काही डाऊट असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आपल्या ह्या नोट्स तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जातील. टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आणि पुन्हा एकदा सांगतो, जेवढे पण मित्र आपले भरतीसाठी प्रयत्न करत आहेत त्यांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.